जी सर्व मंडळी ज्यांचे आहे त्याला घरंसुद्धा बांधून दिल्या जातील, त्याला जागासुद्धा दिल्या जाईल, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। एवढासुद्धा जिल्हाधिकारी महोदयासोबत चर्चा झाली की सौर प्रकल्पाची 2-3 एकर जमीन त्यांना प्रायव्हेटमधून त्यांनी लीजवर घ्यावं आणि आम्ही हॉस्पिटल आजही वर न्यायला तयार आहे आणि ह्या लोकांच्या घराला न कुठेही धक्का लावता त्याच्यातून यांचे घरं तिथंच राहिले पाहिजे। अतिक्रमण थांबवण्यात आलेलं आहे, अतिक्रमण आज रोजी थांबवण्यात आलेलं आहे। जे पक्के घरं आहेत ते त्या पक्क्या घराला फारशा नाही हे लावला, पण कच्चे घरं त्यांनी घेतलेले आहेत, परंतु निश्चितच पक्के घरंसुद्धा आम्ही यांना बांधून देण्याचं दिवसात जोपर्यंत त्यांचे ते अतिक्रमण झाले निश्चितच अतिक्रमण काढले त्यांच्यासाठी पर्याय व्यवस्था काय केली? निश्चितच पर्यायी व्यवस्था आम्ही करू, त्यांना कुठलाही बाधित होणार नाही याची मी वैयक्तिक यांची जबाबदारी घेणार आहे। आणि तेच जिल्हाधिकारी महोदयांना हे सुद्धा सांगितलं की त्यांची 2 एकर जमीन पुढं कुठंतरी द्या, शेतकरी द्यायला त्यांना लीजवर तयार आहेत, त्यांना जर जमीन भेटली तर निश्चितच यांची 2 एकरवर पुन्हा आणखी घरं होत होतं। सर याचं म्हणणं असं आहे की आम्हाला अगोदर निवारा करून द्या, नंतर जे काही शासनाचे शासकीय दवाखाना म्हणा किंवा तुमचं टावर म्हणा हे काम नंतर करा असं त्यांचं मागणं आहे। तोपर्यंत आपण बंद ठेवूत, तोपर्यंत बंद ठेवूत म्हणतो, जोपर्यंत पक्के घरे पाडण्यात आले सर त्या ठिकाणी काही उखडण्यात आले साहेब, हे सगळा कार्यक्रम तलाट्याने केलेला आहे, तलाट्याने साहेबाची बाईट होऊ द्या। आम्ही पत्रकार म्हणतो आम्हाला विचारू आता काही जणांचे घर मुळात तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर प्रत्यक्ष जर आले तर काही घरं त्या गोडाऊनला जे लागून आहेत ना ते सरकारी जमीन आहे, म्हणजे त्यांची ते गोडाऊन आहेत, गोडाऊनच्या हद्दीत आपल्याला जाता येणार नाही कारण त्यांची तिथं व्यवहार काहीच नाही, पण जुने गोडाऊन आहेत। गायरान आणि गोडाऊनची जागा नाही, इरिगेशनची तर ते दुसरी वेगळीच आहे, गायरान आणि गोडाऊन। तर गायरानमध्ये बसायला काहीच अडचण नाही, परंतु गोडाऊनच्या हद्दीमध्ये ज्यांनी कोणाला बांधले सरपंच त्याला गोडाऊनच्या हद्दीमध्ये, कारण त्यांचं रेकॉर्ड आहे ना, कोणाच्या मालकीत जाणं हे चुकीचं आहे, परंतु गायरान जागेमध्ये असले त्यांना आताच आपण हात लावून यांची ज्यावेळेस व्यवस्था होईल घरं मंजूर करून तोपर्यंत आपण ते घरं तिथंच हे लोकमंडळी राहतील, मी आपणाला एवढं आश्वासित करू इच्छितो।